तर बुवा विसरू नका, मला सुद्धा खेडची वाघीण बोलतात. हा, गवळणीत अशी काय तुम्हाला फाडेन, घरी अर्ध्या कपड्यांवरती घरी जा. हा, गवळण शास्त्रात आहे, बुवांना आधीच सांगते, गवळण शास्त्रात आहे. आता या रणांगणात मी कोण आहे? राधा, बरोबर. बुवा कोण आहे? कान्हा. म्हणून काय म्हणायचंय? अरे कान्हा, जरा बाहेर ये ना आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐक ना. योगेश बुवा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथं माझे गवळण नीट लक्ष देऊन ऐका. नवीन विषय आहे, तुमचं नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचं आहे. हेचा दिवाना हाला बाळपोर झाला राधेचा दिवाना. भर रस्त्यामध्ये खेळत होता हा यशोदेचा कान्हा. करते विनवणी या कानाला बघा त्या वृंदावना. करते विनवणी या कान्हाला बघा त्या वृंदावना. आणि किती सांगू मी या राम खोराला, आणि किती सांगू मी या राम खोराला, तरी हा कोणाच ऐकेना. म्हणून काय म्हणायचं आहे, गवळणीची चाल आहे. सांगू का तुला काय आहे माझ्या मनात, अरे सांगू का तुला काय आहे माझ्या मनात. लवकरावं वाटतंय याला म्हातारपणात, लवकरावं वाटतंय ह्याला म्हातारपणात. आता योगेश बुवांचं वय झालेलं आहे. हा, बुवांचं लग्न सुद्धा झालेलं आहे. पण बुवा तुम्हाला नाही बोलायचंय, मी आधीच सांगितलंय गवळणीची चाल देते. हा, नाहीतर बुवा लगेच बाहेर येतील काय बोलतेस म्हणून. हा, तर बुवा गवळणीला सुरुवात करताय, नीट लक्ष असू द्या. बघा काय म्हणायचं आहे. असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या. दादा तुम्ही जरा सगळ्यांनी शांत बसा. बघा काय म्हणायचंय, तुमचा आवाज आला पाहिजे. जर आवडलं तर सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. हा, असताना खेळत रस्त्यामध्ये तिने रागाने खेचल्या. अहो तिने रागाने खेचल्या. या हरामी कान्हाच्या. तर हरामी कान्हाला बोलते, नाहीतर बुवांना वाटेल त्यांना बोलते. हा, या हरामी कान्हाच्या, या हरामी कान्हाच्या. महिला मंडळ तुमचा मान राखूनच बारीक. हा, या हरामी कान्हाच्या. पुढे बोलू ना नक्की. या हरामी कान्हाच्या गोट्या राधेने खेचल्या. या हरामी कान्हाच्या. काय म्हणाले? या हरामी कान्हाच्या. अहो गोट्या राधेने खेचल्या. गवळण आवडलीये नक्की? काय तुमचा आवाज येत नाही बाबा व्यवस्थित. या हरामी कान्हाच्या. अहो गोट्या राधेने खेचल्या. बघा काय म्हणायचंय. जेव्हा तो श्रीकृष्ण त्या गवळणी जेव्हा जात असतात बाजाराला, तेव्हा तो श्रीकृष्ण मध्येच रस्त्यामध्ये गोट्या खेळत होता. हा, नाहीतर बुवानं कुठल्या तरी दुसऱ्या गोट्या वाटतील. हा, योगेश बुवा नेहमी बोलतात. त्यांचा नेहमीचा एक डायलॉग फेमस. हा, मी आहे जाधव, मी आहे जाधव. कशी धव धव धवी तुम्हाला बुवाशी कपड्यांसारखी धव धव समजणार. हा, आणि म्हणून काय म्हणायचं आहे, बुवा एवढाच विषय आहे की तो श्रीकृष्ण मध्ये रस्त्यामध्ये तो गोट्या खेळत होता. आणि त्याच गोट्या ती राधा त्याला आधी समजावते की खेळू नको, रस्त्यामध्ये खेळू नको, आम्हाला जाऊ दे. पण तो कान्हा काय त्या राधेचं ऐकत नाही. आणि म्हणून त्या
नाहीतर बुवांना कुठलं तरी दुसऱ्या गोट्या चेसला असं वाटतं. हा गवळण घ्यायची ना, घ्यायची ना, घ्या घ्या. Hey!